छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि या निमित्तानं आपण एक असं गाव पाहणार आहोत ज्या गावानं छत्रपती शिवरायांचं मंदिर उभं केलंय आणि शिवरायांच्या विचारांची प्रेरणा घेत गावाचा कायापालट केलाय। पाहूयात याबाबतचा हा एक स्पेशल रिपोर्ट। देशातलं तिसरं, राज्यातलं दुसरं शिवरायांचं मंदिर। शिवरायांचं मंदिर उभारलं अन गाव सुधारलं। चला पाहूया शिवरायांचं मंदिर असलेलं अनोखं गाव। संभाजीनगरच्या सिल्लोडचं हे जळकी बाजार गाव। या गावात रोज सकाळ संध्याकाळ आरतीचे स्वर घुमू लागतात। तेही स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीचे। कोणी एकेकाळी हे गाव म्हणजे व्यसनांचा अड्डा बनून गेलं होतं। हे गाव इतकं बदनाम झालं होतं की या गावातल्या तरुणांना लग्नाकरता मुलगी सुद्धा मिळत नव्हती। ही सगळी परिस्थिती पाहून शिवव्याख्याते प्रदीप जगताप आणि ग्रामस्थांनी यावर उपाययोजना करण्याचा विचार केला आणि यातूनच मग साकारलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर। गावात मंदिर उभारल्यावर या गावातील तरुणांसह सगळ्यांनी शिवरायांच्या विचारांचा वसा घेतला आणि हे गाव व्यसनांपासून दूर गेलं। शिवाजी महाराजाचे आता तिसरं मंदिर झालं जळकी बाजार, शिवतीर्थ जळकी बाजार। याच्यापासून आमचं गाव खूप सुंदर झालं, खूप चांगलं झालं। गावाची व्यवस्था झाली, कोणी कोणाला अवतर बोलत नाही, कोणी कोणाशी भांडण झगडा करत नाही। आमच्या गावात दोन समाजाचे लोक आहे पण एकत्र होऊन राहतात। देशातलं तिसरं आणि महाराष्ट्रातलं दुसरं शिवरायांचं मंदिर उभारणारं हे गाव म्हणून जळकी बाजाराची ओळख निर्माण झाली। आता या गावाचा चांगलाच कायापालट झालाय। भारतातलं तिसरं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आणि या ठिकाणी डीजे किंवा व्हायलन्समध्ये साजरी न होऊन एक वैचारिक पद्धतीने शिवजयंती कशी साजरी करावी हा आगळा वेगळा आदर्श या ठिकाणी या युवकांनी घालून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी झपाटलेल्या या गावातील ग्रामस्थ रोज सकाळ संध्याकाळ शिवरायांची आरती करतात। महत्त्वाचं म्हणजे गावातील लहान मुलं देखील शिवरायांच्या भक्तीत तल्लीन झाली आहेत। गावामध्ये अभ्यासिकेचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये लहान मुलं दररोज संध्याकाळी गावामध्ये मंदिरात येऊन अभ्यास करतात, तसेच घरी ग्रंथालयातून पुस्तक घेऊन जातात। असा आमूलाग्र बदल या गावामध्ये झालेला आहे। विशेषतः तसेच या नवीन तरुण पिढीमध्ये खूप बदल झालेला आहे। व्यसनाधीश असलेलं गाव आज व्यसनमुक्त झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करतानाच आदर्श अशा जीवनमूल्यांची शिकवणही दिली। ही शिकवणूक जपत जळकी बाजारच्या ग्रामस्थांनी सर्वांसमोर नवा आदर्श उभा केलाय। म्हणूनच या गावाच्या उपक्रमाला लोकशाही मराठीचा मानाचा मुजरा। अनिल साबळे, लोकशाही मराठी, सिल्लोड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।